वजन कमी करण्यासाठी जेवढा रोल प्रोटीनचा आहे तेवढाच फायबरचा सुद्धा आहे. जर तुम्ही फायबर कमी प्रमाणामध्ये खाल्लं तर तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम सुद्धा खराब होते, तुम्हाला वॉशरूमला पण सकाळी त्रास होतो आणि वजन कमी करण्यासाठी सुद्धा तुम्हाला एकदम स्लो रिझल्ट येतात. फायबर मदत काय करतात तुम्हाला वजन कमी करण्यासाठी आणि कसे तुम्ही तुमची फायबरची रिक्वायरमेंट कंप्लीट केले पाहिजे ते तुम्हाला मी सांगतो. त्यावेळेस तुम्ही फॅट लॉस डाएट करत असाल त्यावेळेस तुमचं पोट साफ व्यवस्थित झालं, तुम्हाला गॅस नाही झाला तरच तुमचा फॅट लॉस चांगला होणार आहे. तर हे फायबर काय करतात, तुमचा गॅस कमी होण्यासाठी मदत होते, तुम्हाला गॅस होत नाही जास्तीत जास्त, तुमचं पोट एकदम व्यवस्थित साफ होतं. जे डायबिटीज असणारे लोक आहेत त्यांना सुद्धा एकदम चांगला फायदा होतो आणि कोलेस्ट्रॉल कमी व्हायला सुद्धा फायबर खाल्ल्याने मदत होते. सारखी भूक लागते ज्यावेळेस आपण हे फायबरचे पदार्थ खातो त्यावेळेस काय होतं, आपलं पोट हे गच्च भरल्यासारखं वाटतं आणि आपल्याला लवकर भूक लागत नाही आणि एकदम आपला फॅट लॉसला एकदम वेगळं स्पीड येऊन जातं. तुमची गट हे सुद्धा चांगली होते, तुमचा डायबिटीज सुद्धा कंट्रोलमध्ये राहण्यासाठी मदत होते आणि तुमचं कोलेस्ट्रॉल सुद्धा कमी होतं. फॅटी लिव्हर असेल तर तो सुद्धा कमी होण्यासाठी मदत होत असते. त्यामुळे फायबर तुमच्या आहारामध्ये नक्की तुम्ही ॲड करा. आता ज्या लोकांना जेवणातून फायबर घेणं शक्य होत नाही ते काय करतात, इसबगोल पावडर 1 कप दुधामध्ये किंवा कोमट पाण्यामध्ये टाकून पिऊ शकतात. त्यामध्ये फायबर असतात, ते तुमचं डायजेशन एकदम सुरळीत करतात. आता नॉर्मल आहारामध्ये कसे फायबर आपण कंझ्युम केले पाहिजे, तर तुम्हाला भरपूर पालेभाज्या खायच्या आहेत. पालेभाज्यांमध्ये फायबर भरपूर प्रमाणामध्ये असतात, त्यामुळे तुमचं वजन कमी करण्यासाठी आणि तुमचं डायजेशन सुधारण्यासाठी सुद्धा मदत होणार आहे. मेन म्हणजे सकाळी तुम्हाला जर त्रास होत असेल वॉशरूमला, तुम्हाला जर मुळव्याचा त्रास असेल तर तुम्ही भरपूर प्रमाणात पालेभाज्या खाल्ल्या पाहिजे नाही. आता भरपूर लोक असे पण म्हणतात, कमेंटमध्ये म्हणतात का सुकी भाजी काय खायची, सुकी भाजी खाल्ल्याने तुम्हाला वॉशरूमला त्रास होईल किंवा मुळव्या देईल. तर असं नसतं मित्रांनो, हा संपूर्ण तुमचा गैरसमज आहे. जितके जास्त फायबर तुमच्या आहारामध्ये असतील तितकं तुमचं पोट एकदम व्यवस्थित साफ होणार आहे आणि तुमचं वजन पण लवकर कमी होणार आहे. आता काकडी, गाजर, मुळा किंवा पालेभाज्या सगळ्या असतील ते जर तुमच्या आहारामध्ये योग्य प्रमाणामध्ये असतील तर तुमचं डायजेशन सुद्धा एकदम छान होणार आहे आणि तुमचा फॅट लॉस पण एकदम चांगला होणार आहे.